कर्तव्यात कसूर. परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावर निलंबित. आरोग्य विभागातील गंभीर निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय अनियमितता प्रकरणी राज्य शासनाने परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्यावर जिंतूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. जिंतूर येथील एका घटनेत गर्भवती महिलेला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र पुरेशा उपचाराअभावी संबंधित गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात कर्तव्य बजावताना नियंत्रणीय पर्यवेक्षकीय जबाबदारी योग्य पद्धतीनं पार न पाडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली असून महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार डॉक्टर लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाच्या कालावधीत डॉक्टर लखमावार यांचे मुख्यालय उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. निलंबन काळात शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ यांच्यावर प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. प्रशासकीय कामकाजाचे दुर्लक्ष करणे, गैरवर्तन करणे, प्रशासकीय आणि वित्तीय कामकाजात गंभीर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी दिला होता आणि या अहवालाच्या आधारे शासनाने डॉक्टर पांचाळ यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केलं आहे. निलंबनाच्या कालावधीत डॉक्टर पांचाळ यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे निश्चित करण्यात आलेलं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.